विधान परिषद निवडणुकीत विदर्भातील तिन्ही जागांवर महायुतीनं दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय। विशेषतः नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉक्टर राजू पोद्दार यांनी मिळवलेल्या विजयामुळे निवडणुकीपूर्वी करण्यात आलेले अनेक राजकीय दावे फोल ठरल्याची चर्चा रंगली आहे। भाजपच्या मतांमध्ये फूट पडेल असा दावा करणाऱ्या विरोधकांनाच निकालानंतर धक्का बसला आहे। नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील संख्याबळाचा विचार करता भाजपची स्थिती तुलनेनं मजबूत मानली जात होती। तरीही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी विजयाचे दावे करत वातावरण तापवलं होतं। हमारे वोट तो अगर आपने गिने होंगे तो बिल्कुल कम वोट है, लेकिन उससे कई गुना ज़्यादा अपेक्षित हमको वोट ज़्यादा मिलेंगे और हमारा उम्मीदवार चुनकर आएगा, तब आपको पता भी चलेगा कितने वोट कांग्रेस को मिले और कितने भारतीय जनता पार्टी को मिले। एक प्रकारचा असंतोष आहे आणि या असंतोषाचा त्यांच्याकडे जरी मतदार जास्त असले तरी या असंतोषाचा फायदा आमच्या उमेदवाराला होईल अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे। आम्हाला खात्री आहे की आमचा उमेदवार ही सध्याची परिस्थिती पाहून 100% निवडून याची आम्हाला खात्री आहे। मतदानाच्या 3 दिवस आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली होती आणि भाजपला खुलं आव्हान दिलं होतं। भाजपनं नगरसेवकांना शहराबाहेर पाठवलं असून त्यांना स्वतःच्या मतांमध्ये फूट पडण्याची भीती असल्याचा आरोपही करण्यात आला होता। मात्र सोमवारी मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच भाजपमध्ये विजयाचा उत्साह दिसून येत होता। अंतिम निकाल जाहीर होण्याआधीच भाजपचे उमेदवार डॉक्टर राजू पोद्दार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या विजयाचा दावा केला होता। मतमोजणी सुरू झाल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीनं अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला। डॉक्टर राजू पोद्दार यांनी अपेक्षित संख्याबळापेक्षा तब्बल 99 मतं अधिक मिळवली। त्यामुळे भाजपच्या मतांमध्ये फूट पडण्याऐवजी महायुतीनंच विरोधकांच्या मतांमध्ये मोठी फूट पाडल्याचं स्पष्ट झालं। जो महाविकास आघाड़ी के 200 मत थे तो आज उनके कैंडिडेट को केवल 130 मत वहां पर मिले हैं, यानी 70 वोट उनके महाविकास आघाड़ी के और कांग्रेस के मुझे मिले हैं। मुझे लगता है कि ये बहुत बड़ी जीत है और कांग्रेस के लिए बहुत बड़ी हार है। नागपूरप्रमाणेच भंडारा, गोंदिया आणि अमरावती येथील विधान परिषद जागांवरही महायुतीनं विजय मिळवलाय। भंडारा गोंदिया मतदारसंघात काही प्रमाणात मतांची गळती झाल्याची चर्चा असली तरी भाजपचा उमेदवार विजय मिळवण्यात यशस्वी ठरलाय। या निवडणुकीच्या निकालामुळे विदर्भातील काँग्रेसची राजकीय पकड आणखी कमकुवत झाल्याचं चित्र दिसतंय। दुसरीकडे महायुती आणि विशेषतः भाजपचा आत्मविश्वास अधिक बळकट झाल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे।